श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे अखेर बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद। बऱ्याच दिवसांपासून खानापूर येथे बिबट्यानं बऱ्याच शेतकऱ्यांचे शेळी आणि बोकडं फस्त केले होते। त्यामुळे खानापूर येथील शेतकरी हवालदिल झाले होते। परंतु वन खात्यानं गावात भामाठाण रोड खानापूर येथे अनिल चौधरी व भाऊसाहेब जोरवेकर यांच्या शेताजवळ एक पिंजरा लावला होता। बऱ्याच दिवसानंतर तो पिंजऱ्यात आला आणि बिबट्या बघण्यासाठी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या बिबट्यामुळे शेतात शेतमजूर व शेतकरी कापूस वेचण्यासाठी व रात्री ते बेरात्री शेतात पाणी भरण्यासाठी घाबरत होती। तसेच विद्यार्थी वर्गांना देखील शाळेत जाण्यासही भीती वाटत होती। हा पिंजरा लावण्यासाठी गावातील वैद्यकीय डॉक्टर दादासाहेब आदिक यांनी मोलाचे सहकार्य केले। तसेच वनाधिकारी कानडे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। पिंजरा लावण्यासाठी भामाठाण रोड या ठिकाणी राहणारे सर्व शेतकरी यांनी देखील मोलाचं सहकार्य केल्याबद्दल महेश आदिक यांनी सर्वांचे मनापासून आभार मानले। हा पिंजरा अजून काही दिवस या ठिकाणी ठेवून वन विभागानं सहकार्य करावे अशी विनंती वन खात्याचे अधिकारी यांना करण्यात आली आहे। आपण पाहतात इंडिया सुपर न्यूज मराठी। आमचे प्रतिनिधी इसाकबाई शेखसह मुनीर सय्यद। आज 10 दिवसाच्या अथक प्रयत्नानंतर आणि महेश भाऊ आदिक यांच्या विशेष सहकार्याने आपल्याला 10 दिवसापूर्वी पिंजरा उपलब्ध झाला होता आणि त्यामध्ये भक्ष्य ज्यांनी पुरवलं असे भाऊसाहेब अण्णा जोरवेकर यांचे देखील आभार मानतो। आणि त्याचप्रमाणे वन विभागाला विनंती करतो की हा बिबट्या त्यांनी घेऊन जावा आणि हा पिंजरा असा इथंच सोडून द्यावा, जेणेकरून आपल्याला उर्वरित जे बिबटे आहेत त्याचा भरपूर त्रास आहे। लहान मुलं आहेत रस्त्याच्या कडाला। आत्ताच सकाळी मला बातमी कळली धनुभाऊ गोडगे यांच्यावरही हल्ला झाला बिबट्याचा। त्यांना विनंती हा पिंजरा असाच ठेवावा आणि याच्यावर कारवाई करून घ्यावी। आम्हाला 10 दिवसापूर्वी इथं शाळेतले जाणाऱ्या मुलांनी ना बिबट्या असतो म्हणून इथं सांगितलं होतं। त्यानंतर आम्ही राहुल कानडे साहेब यांच्याशी संपर्क करून आणि दादासाहेब डॉक्टर यांनी आम्हाला त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून दिले। आम्ही त्यांच्यानंतर हा पिंजरा इथं घेऊन आलो। त्याच्यात भक्ष्य ठेवलं। भाऊसाहेब अण्णा जोरवेकर यांनी आम्हाला त्याच्यात भक्ष्य म्हणून एक बोकड दिला होता, तो धास्तीनं मेलेलाही। आणि वन खात्याला विनंती आहे आमची का इथं आजोग या परिसरात आजोग भरपूर बिबट्या आहे, तरी त्यांनी हा बिबट्या घेऊन जावा व आम्हाला दुसरा पिंजरा द्यावा, हा इथंच ठेवावा ही विनंती।